नमस्कार. मी डॉक्टर रमेश सूर्यवंशी, अभ्यासिका बिल्डिंग, कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आंतरराष्ट्रीय मराठी मंच, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन, मराठी विभाग, अभिजात मराठीच्या प्रचार प्रसारासाठी या सर्व संस्थांसह संपूर्ण जगात जवळजवळ 17 देशातील मराठी समन्वयक काम करीत आहेत. आंतरराष्ट्रीय मराठी मंच श्री ज्ञानेश्वर मुळे हे प्रमुख समन्वयक आहेत आणि जगातील विविध अशा 17 देशातील मराठीसाठी कार्यरत असलेले 17 जाणकार अभ्यासक उपसमन्वयक असून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. देशनिहाय यादी पाहता अमेरिकेतून श्री अभिषेक सूर्यवंशी आणि नवोदिता पानबलकर या काम करत आहेत, तर ऑस्ट्रेलियातून श्रीमती शोभा घुले, थायलंडमधून श्रीमती वाईकर, जपानमधून श्री निरंजन गाळगे, केनियामधून राहुल उरुणकर, चीनमधून दीपक शिंदे आणि सिंगापूरमध्ये सतीश गांजपूरकर, हाँगकाँगमध्ये मनोज कुलकर्णी, जर्मनीमध्ये श्रीमती शिल्पा गडमळे मुळे, आयर्लंडमधून गणेश गीते, स्वित्झर्लंडमधून अमोल सावरकर, युनायटेड किंगडममधून प्रवीण कांबळे, तर दुबईमधून श्रीमती मेघना वर्तक, न्यूझीलंडमधून दयानंद देशपांडे, सौदी अरेबियामधून शैलेश असोदेकर, तर भारतातून प्रशांत गिरबाणे या सर्वांची उपसमन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे आणि विविध देशातून ते मराठीच्या प्रचाराप्रसारासाठीचं कार्य करीत आहेत. मराठी भाषिक जोडण्याचे अभिजात मराठी भाषेचा प्रचार प्रसाराचं काम करण्यासाठी दररोज सायंकाळी या समन्वयकांसमवेत यूट्यूबवर लाईव्ह अशी चर्चा केली जाते. शासनाच्या या अभिजात मराठी, अभिमान मराठी या त्यांच्या यूट्यूबचं या कार्यक्रमाचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. दुर्दैवाने या ट्यूब्स खूपच कमी लाईक झालेल्या आहेत, कमी शेअर केल्या जातात आणि या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती सुद्धा नगण्य आढळते. आंतरराष्ट्रीय जगतात अभिजात माय मराठीची चर्चा होत असताना तिच्याच राज्यात नगण्य असा प्रतिसाद दिसून येतो. एका बाजूला जग पातळीवर चर्चा सुरू असते, तर दुसऱ्या बाजूला प्रादेशिक बोलीची चळवळ सुरू असते. लहान मोठ्या खेड्यातून लहान मोठी बोलीची साहित्य संमेलने पार पडत असतात. त्यांनाही प्रोत्साहनपर निधी कधी कधी शासनाकडून दिला जातो, कधी कधी ती लोकवर्गणीतून पार पाडली जातात आणि या सर्व लहान मोठ्या संस्था किंवा संघटन आपल्या कृतीप्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे, उत्साहापोटी, बोलीच्या प्रेमापोटी किंवा त्या साहित्याच्या प्रेमापोटी काम करताना आढळतात. केवळ लेखन वाचन यांची आवड म्हणून त्यांच्याकडून ही कामे केली जातात. कवी संमेलने वा साहित्य संमेलने भरवली जातात. कधी कधी तर संमेलन भरवायचे म्हणून गणेश मंडळासारखी तात्पुरत्या पद्धतीची नोंदणी करून संस्था गठीत केली जाते आणि काम संपले की संस्थेची बाकीची कार्यवाही
किंवा पुढील वाटचाल त्यांच्याकडून ठेवली जात नाही. मी गेल्या 40 वर्षापासून पाहतो की एक संस्था आपापले पहिले दुसरे संमेलन क्रमाक्रमाने घेत असते. त्या बोलीच्या संमेलनाच्या वाटचालीची लेखाजोखा ठेवणारा एखादा अभ्यासक त्या बोलीचे हे कितवे संमेलन आहे आणि कोणत्या संस्थेचे हे संमेलन आहे याचा त्याला उलगडा होत नाही किंवा अभ्यासक हा गोंधळतो. ऐराणीचे अखिल भारतीय पातळीवरचे संमेलन आजवर 7 संमेलन पार पडलीत. पहिलं, दुसरं कासारा किंवा मांडळ आणि तिसरं चाळीसगावला मोठं पार पडलं. या संमेलनासाठी कुठली अशी गठीत संस्था नव्हती. लोकवर्गणीतून उत्साही मंडळीने संमेलन घ्यायचं आपल्या बोलीचं म्हणून ती घेतली गेली. पुढे या संस्थांनी ऐराणीच्या अखिल भारतीय पातळीवरची ही संमेलने घेतलीत. ही संमेलने वेगवेगळ्या संस्थांनी घेतलीत. त्यात एखादी शिखर संस्था असावी. वेगवेगळ्या संस्थांनी आपली आपली संमेलनं न घेता शिखर संस्था असावी. त्यासाठी अखिल भारतीय खानदेश अकादमीची स्थापना करण्यात आली होती. पहिली बैठक आम्ही गवताळा अभयारण्यात घेतली होती. कविता रतीचे माननीय पुरुषोत्तम पाटलांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला कृष्णा पाटील, डॉक्टर बापूराव देसाई, डॉक्टर कमलताई आहेर यासारखी मंडळी उपस्थित होती. प्रत्येक तालुक्यातील एक सदस्य घेऊन कार्यकारिणी तयार करण्यात आली होती. ती केंद्रीय शिखर संस्था असेल आणि इतर सर्व संस्था ऐराणी बोलीशी कार्य करणाऱ्या तिच्याशी संलग्न राहतील असं ठरलं होतं. मात्र तो प्रयत्न 2002 पासून तर 2026 पर्यंत प्रयत्न करूनही तो आमचा प्रकल्प फसला. प्रत्येक संस्थेला, प्रत्येक सदस्याला आपली संस्था ही शिखर संस्था असावी आणि सर्व संस्थांनी आपल्याकडूनच सल्ला मसलत करावी आणि कार्य करावं असं वाटायला लागलं. प्रत्येकजण केंद्रीय संस्था आपली संस्था असावी व शासकीय अनुदान आपल्या मार्फतच घेतलं जावं या हवेसामुळे सर्व संस्थांनी एकत्रित येऊन काम करण्यास नाकारलं गेलं. आता राज्य मराठी विकास संस्था शासनामार्फत या संस्थांना काही ना काही अनुदान देत असते. सर्व बोलींची लहान मोठी संमेलनं पार पाडली जातात. मराठी राज्य विकास संस्था आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभा करते. 17 देशात आपले समन्वयक नेमते. तर आता महाराष्ट्रातील या सर्व भूप्रदेशातील सर्व बोलीवर काम करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांना आपल्याकडे नोंदणी करावयास लावावं आणि राज्य मराठी विकास संस्थेने त्यांच्यासाठी केंद्रीय शिखर संस्थेचे काम स्वतः पाहावे. त्यांनी शिखर संस्था म्हणून स्वतःला स्वीकारावं आणि त्या बोलीसाठीचे साहित्य संमेलन त्या संस्थेला त्यांच्या कोतीप्रमाणे क्रमाक्रमाने संधी देऊन ते पार पाडण्याची जबाबदारी द्यावी. त्यांनाच भरीव अनुदान द्यावं आणि या कार्यक्रमापुरता हिशोब मागावा. इतर वेळी त्यांच्या साहित्यिक चळवळी त्यांना त्यांच्या हिमतीवर, लोकवर्गणीवर सुरू ठेवू द्याव्यात. त्यामुळे दरवर्षी अशा मराठी विभागाकडे, राज्य मराठी विकास संस्थेकडे नोंदणी केलेल्या संस्थांना धर्मदाय आयुक्ताकडे जाण्याची गरज भासू नये. या संस्थांच्या वर्षभरातील कार्याची, नवनवीन उपक्रमांचा अहवाल बोलवावा. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थेत विशेष प्रोत्साहनपर पुरस्कार द्यावा. सर्वत्र लहान मोठ्या संस्था करीत असलेल्या त्यांच्या या कार्यक्रमात एक शिस्त आणावी असे सुचवासे वाटते. आणि हे सर्व राज्य मराठी विकास संस्थेने किंवा मराठी विभागाच्या एखाद्या उपक्रमामार्फत राबवलं जावं. या संस्थांना केवळ साहित्यविषयक, भाषाविषयक काम करायचे असल्याने अशा संस्थांची नोंदणी धर्मदाय आयुक्ताकडे करण्याची आवश्यकता भासू नये. ती मराठी विभागाकडे
शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेकडे ती जबाबदारी सोपवावी. इतर या सर्व संस्थांनी, लहान मोठ्या संस्थांनी त्यांच्याकडे आपली नोंदणी करावी. केवळ भाषा व साहित्या पलीकडे जाऊन आर्थिक उलाढाली ज्यांना करायच्या असतील, ज्यांना शाळा, महाविद्यालय किंवा इतर उपक्रम चालवायचे असतील, त्यांची नोंदणी हल्ली ज्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीने धर्मदाय आयुक्ताकडेच करावी. त्यांची राज्य मराठी विकास संस्थेकडे करण्याची गरज नसावी. या बदलामुळे मराठी व बोली यांच्यावर, साहित्यावर काम करणाऱ्या संघटनांचा उत्साह वाढेल, परस्परातील सहकार्य वाढेल, वेगवेगळ्या संशोधनांना प्रोत्साहन मिळेल, बोली लोकसाहित्य जतन होईल. माय मराठीची चळवळ सर्वत्र जोमाने सुरू राहील. बऱ्याच गावातून चालणाऱ्या संघटना, संस्था या काही काळापुरत्या संमेलनासाठी उदयास येतात. त्यांना कागदोपत्री किचकट प्रक्रिया नकोशी असते. त्यांचे केवळ नाटक, कवी संमेलन किंवा कथा संमेलन यासाठीचे काही काळापुरते एकत्रित येणे असते. ते पूर्णवेळ साहित्यिकी नसतात, मात्र त्यांची बोली आणि लोककला जिवंत ठेवण्याची हौस ते भागवतात. तो त्यांच्यासाठीचा एक उत्सव असतो, एक सण असतो. त्यांच्या या उत्सवातील जपून ठेवण्याजोगे रूढी, परंपरा, लोकवाङ्मय यांची दखल, यांची नोंद यामुळे अभ्यासकांना, सुज्ञ मंडळींना घेता येऊ शकेल. यामुळे कुशल व अकुशल अशा सर्व संस्था चालकांना सोबत घेऊन चालवता येईल. यासाठी या उपक्रमात येणाऱ्या अडचणी, व्यवहार्यता यावर चर्चा विनिमय करून राज्य मराठी विकास संस्थेने, मराठी विभागाने विचार करावा असं मला वाटतंय. कारण परस्पर शिखर संस्था गठीत व्हावी, एखाद्या संस्थेला मोठं करावं असं कुणालाही वाटत नाही. त्यापेक्षा सरळ शासनाच्या या राज्य मराठी विकास संस्थेकडे शिखर संस्थेचं पद राहिलं तर या सर्व संस्थांना नोंदणी तिथे करणं आवश्यक पडेल आणि विविध उपक्रम राबवले जातील. यावर विचार व्हावा असं मला वाटतं. सर्व संस्थांनी सुद्धा यासाठी आग्रह करावा आणि ही योजना पुढे राबवावी असं मला वाटतं. प्रत्येकाला काय वाटतं त्यावर चर्चा व्हावी. राज्य मराठी विकास संस्थेला काय वाटतं हे सुद्धा त्यांनी सुचवावं. असं जर झालं तर अभिजात मराठी, माय मराठी, मराठीचा अभिमान मराठी ही चळवळ अधिक जोमाने होऊ शकेल. निव्वळ आंतरराष्ट्रीय पातळीवर न होता आपल्या महाराष्ट्रात सुद्धा तिला आधार मिळावा असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार.